नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, आजच्या दिव्य मराठीच्या छत्रपती संभाजीनगरच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी आहे। आरक्षण मिळालं नाही तर सत्तेत जाणार असं म्हटल्यामुळे चर्चेला उधाण। जरांगे पाटील गेवराई किंवा परळीतून विधानसभा निवडणूक लढवणार, समन्वयकांमध्ये चर्चा। मी राजकारणामध्ये जाणार नाही, मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। परंतु काही 4 मुद्दे आजच्या या दिव्य मराठी अंकामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आवृत्तीमध्ये देण्यात आलेले आहेत। ते कोणते 4 मुद्दे आहेत आणि का असं हे समीकरण समोर आलं ते देखील आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात। तर मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा कायदा मंजूर झाला नाही तर समाजाला देणारे व्हावं लागेल, त्यासाठी सत्तेत जावं लागेल। या मनोज जरांगे यांच्या प्रतिक्रियेमुळे ते स्वतः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। ते बीड जिल्ह्यातील परळी किंवा गेवराई या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात। तर काय आहेत ते 4 मुद्दे ते समजून घेऊयात आणि चर्चा का सुरू झाली ते देखील यामधनं लक्षात घेण्याचा प्रयत्न करूयात। पहिला मुद्दा आहे, लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी बीड, जालना, परभणी यासह अनेक मतदारसंघामध्ये मराठा मतदान एकवटल्याचं दिसलं। त्यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांनी देखील त्याची दखल ही घ्यावी लागलेली आहे असं सांगण्यात येत आहे। तर दुसरा मुद्दा आहे, अंतरवाली सराटीपासून गेवराई मतदारसंघ जवळ आहे, या भागात जरांगे यांचा जास्त प्रभाव आहे, ते या मतदारसंघामधनं उभे राहू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते। तिसरा मुद्दा आहे, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात संवाद बैठका घेतल्या होत्या। धनंजय मुंडे हे जातीयवादी आहेत असा आरोप करून जरांगे यांनी मुंडे यांना टार्गेट करणं सुरू केलेलं होतं। त्यामुळे ते परळी येथून उभे राहू शकतात अशी चर्चा आहे। तर मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनात जातीनिहाय समन्वयक नेमण्यात आलेले आहेत। या समन्वयकांनी देखील जरांगे यांनी निवडणुकीत उभं राहावं असा आग्रह धरल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते। तर मंडळी, हे ते 4 मुद्दे आहेत ज्यावरनं मनोज जरांगे पाटील हे गेवराई किंवा परळी विधानसभा क्षेत्रामधनं निवडणूक लढवणार असल्याचं समन्वयकांमध्ये चर्चा आहे अशी बातमी दिव्य मराठी छत्रपती संभाजीनगरच्या आवृत्तीमध्ये छापण्यात आलेली आहे। मंडळी, ही जी मुद्दे आहेत हे मुद्दे यामध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं की असंच हे मुद्दे समोर येतील का, किंवा याच मुद्द्यांना घेऊन मनोज जरांगे पाटील हे विधानसभेमध्ये जे 288 उमेदवार देणार आहेत त्यातले गेवराई किंवा परळी या मतदारसंघामधनं ते लढतील का? तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।